Attention please. Welcome to the high quality sound check. Keep quiet and feel the trouble. अगर किसी से पूछो कि सबसे सुनहरी प्रेम कहानी किसकी है, तो मजाल है कि खुद से पहले हीर रांझे का नाम भी आ जाए। मेरी सांसों में बसी खुशबू तेरी, ये तेरे प्यार की है जादूगरी। दिल लगाकर देखो तो हर कहानी में खुद को पाओगे, चाहे वो आज की हो या 1960 की। धड़कनों में तेरे गीत है मिले हुए, क्या कहूँ कि शर्म से है लब सिले हुए। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए। Trouble test completed. Now feel the bass. तेरी काली लकीरों से जिंद मेरी जागे, धड़कन से तेज दौड़ूं सपनों से आगे। अब जान लुट जाए ये जहां छूट जाए संग, प्यार रहे मैं रहूं ना रहूं। सजना तेरा सजना, दिन रैन भरूं ना चैन करूं। सजना तेरा सजना, अब जान लुट जाए ये जहां छूट जाए संग, प्यार रहे मैं रहूं ना रहूं। तेरा सजना करूं मैं तेरा सजना, दिन रैन भरूं ना चैन करूं। सजना तेरा सजना करूं मैं तेरा सजना, Ladies and gentlemen, you are not ready for this. जो देखे एक बार को पलट के बार बार, वो खुदा जाने क्यों तुझे देखने लगता है। सच बोलूं ईमान से, खबर है आसमान से, हैरत में चांद भी तुझको तकता है। कि कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है। कि कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है। खूबसूरती पर तेरी खुद को मैंने कुर्बान किया, मुस्कुरा के देखा तूने दीवार। आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन। आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन। दिवसाच दिस त्यात तार या नभामध्ये, दिवसाच दिस त्यात तार या नभामध्ये। हो जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन न्यार झालं जी।
ह्यो हातात सूर्यो श्वासात पाखरांच्या ध्यासात चिमुक कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का हे कसे होते असे ही आस लागे जीवा कसा सवरू मी आवरू ग मी स्वतः दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज काहे कसे होते असे ही आस लागे जीवा कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा सारे उधाण वारे झुळूक होऊन जाती कधी दूर तूही कधी जवळ वाटे पण काहीच नाही हाती मी अशीच हसते उगीच लाजते पुन्हा तुला आठवते मग मिटून डोळे तुला पाहते तुझ्याच साठी सजते तू नसताना असल्याचा खेळ हा दिसे स्वप्न काहे जागता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा
नीटच बसना हळूच हसना अशीच हवी मला तू पण माहित नाही मलाही अजूनही तशीच आहेस का तू नवे रंग सारे नवी बाते ही हवा दिसे स्वप्न काहे जगता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का काहे कसे होते असे ही आस लागे जीवा कशी सावरू रे मी स्वतः दिसे स्वप्न काही जागता नाही मला आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा नवे व्हिडिओज पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा एव्हरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाईक अँड शेअर एन्जॉय आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं गभान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं गभान तू सागराची गाज तू कालावर लाज तू आतुरल्या डोळ्याचं सपान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं गभान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं रभान तू फिरतीची धग सुख ओंजळीत आज मायना सुख ओंजळीत आज मायना हो तुझा मातला मोहर तुझ्या मिठीत पाझर येड्या काळजाचा तोल राहीना येड्या काळजाचा तोल राहीना मेघुटाची फूल तू चांदण्या संगीत सूत्रे जरा आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत महेश सर आणि कन्याकुमारी मॅडमसाठी जरा ते दोन शब्द काहीतरी त्यांच्या मनातून बोलणार आहेत. हॅलो हॅलो हा नमस्कार. आज महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मंगलमय आणि आनंदाच्या क्षणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर नातेवाईक आणि मित्रपरिवार
यांचं मी खूप खूप स्वागत करत आहे. खरं तर आज आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि मग या आनंदाच्या दिवसासाठी चला आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आपले लाडके जोडपे श्री महेश पाटील आणि कन्याकुमारी यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आपण 25व्या वाढदिवसासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. तर थोडेसे मी भाषण करते, मला बोलायला खूप येतं पण मला स्टेजवर बोलायची सवय नाही आहे. तर थोडीशी माझी शब्दरचना मागे पुढे होईल, सांभाळून घ्या. आता पाटील कुटुंब यांना मी म्हणजे नेरूळमध्ये सर्वप्रथम यांना ओळखणारे कोणी असेल तर ती व्यक्ती म्हणजे मी आहे. आणि आज 22 वर्षापासून त्यांच्या आणि माझे म्हणजे ते नेरूळमध्ये आले ना, ते प्रथम माझ्या समोरच्या फ्लॅटमध्येच राहायला आले. जेव्हा त्यांची मुलं आता माझे नातवंड आहेत ना, तेव्हा त्यांचे संदीप समोर ठेवले होते. म्हणजे 22 वर्षापासूनची आमची ओळख आहे. तर आता यांच्याबद्दल सांगायला खूप काही आहे पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. तर मुळातच पाटील कुटुंब हे खूप म्हणजे यांच्या आई वडीलच खूप संस्कारी आणि प्रेमळ मितभाषी असे आहे. आता त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना खूप चांगले संस्कार केले. महेश पाटील, उमेश पाटील, कलावतीताई म्हणजे खूप यांच्याकडे जर तुम्ही गेलात ना, यांना एक हात मैत्रीचा पुढे केला ना तर हे लोक त्यांना आपल्याला त्यांच्या हृदयामध्येच ठेवतात. एवढे यांचे स्वभाव सगळ्यांचे फार प्रेमळ आहे. आणि आता भाऊंबद्दल सांगायचं म्हटलं तर भाऊ आणि माझी मैत्रीण कन्या ह्या तर ते म्हणतात ना, जसं कर्ण नुसतं देतच होता तसं यांना सर्वांना दान करायला फार आवडतं. त्यांच्या घरातून कधी कोणी खाली हात गेला नाही. आणि बाबांनी खूप म्हणजे त्यांच्या वडिलांनी खूप चांगले संस्कार केले आईने. बाबांची तर मला आज फार आठवण होते कारण मला पण आई वडील नाहीये पण बाबांनी नेहमी आले का 10 वाजले की बोलायचे, ताई कधी येणार, ताई आज का आली नाही. म्हणजे एवढं प्रेम त्यांनी मला पण दिलं. तर त्यामुळे त्यांची पण मला आज फार आवर्जून आठवण आली. आणि असं आमच्या पाटील कुटुंबाची संसाराच्या वेलीवर 2 सुंदर फुलं आली आणि ती फुलं म्हणजे माझा समर आणि संदीप. तर तुम्हाला सांगते ही मुलं आहेत ना, आमच्या सोबती नेहमी बोलायची. आमच्या सोसायटीत अशी मुलांचीच मुलं नाहीत की ह्या मुलांवर एवढे चांगले संस्कार की कधीच घरात कधी त्यांच्या घरात मला आवाजच आला नाही मोठ्याने बोलायचा. कधी ते दोघे भावंड कधी भांडले नाही. म्हणजे एवढी चांगली मुलं त्यांच्या पोटी म्हणण्यापेक्षा रत्न चाललेली आहेत आणि ती त्यांच्या वाडवडिलांची पुण्य असेल. त्याच्यामुळे सांगायचं झालं, समजने एवढा अभ्यास केला, टॅलेंटवर MBBS ला ऍडमिशन मिळवली तर समाजसाठी सगळ्यांनी खूप टाळा वाजवा, जोरात टाळा. आणि संदीप पण त्याच्या मागे तसाच खूप हुशार आहे आणि खूप म्हणजे मुळात यांचं घरानेच खूप चांगलं आहे आणि त्याला फार अभिमान आहे यांचा. तर आता मी तुम्हाला थोडंसं सांगते माझ्या मैत्रिणीबद्दल. माझी मैत्रीण ही मैत्रीण नाहीये, ही माझी छोटी बहीण आहे. कारण मी जेव्हा इथे राहायला आले माझ्यासोबत असलं ना, सगळ्या बोलायची तुमची छोटी बहीण आहे का, तर मी बोलायची हो. तर म्हणजे असं आमचं एक वेगळंच नाते आहे, खूप वेगळं नातं आहे आमचं की एक ते लोक कधी आमचे फॅमिली मेंबर झाले हे आम्हाला कळलंच नाही. जसे मला 6 बहिणी आहेत तशी ही एक माझी बहीण आहे 7वी. आणि आता त्यांच्यावरती काय म्हणजे खूप आमचं सगळं गीत भूत काय असेल ते आम्ही सगळं एकत्र शेअर करतो. तर माझ्यासाठी मैत्री नसून एक आरसा आहे. माझ्या मनातलं सगळं मी नेहमी त्यांना सांगत असते. माझं सुखदुःखात नेहमी त्या मला खूप साथ दिली. ज्यावेळी मला
स्वतःचं घर मला राहायला दिलं. इथे नातेवाईक कोणी बघत नव्हतं, कोणी येत नव्हतं, पण त्यांनी त्यांचं घर दिलं. त्याच्यामुळे माझ्यावर त्यांचे फार उपकार होते. आणि अजून माझी दुसरी मैत्रीण रणरागिनी, काय नाव, ड्रीमवर्ल्डच्या मालकीन राजश्री, त्यांनी पण मला फार मदत केली कोरोनामध्ये. मला चक्क 5 लिटर दूध आणून दिलं. दरवाजाच्या बाहेर बॅग ठेवली आणि फोन केला, ताई दूध ठेवलंय ते घ्या. तांदूळ आणून दिले. खूप सारं, म्हणजे हे सांगण्याचं काय कारण नव्हतं, पण अशा मैत्रिणी असाव्या का त्या आपल्या अवघड वेळेत आपल्या कामी आल्या. आता आपल्या सगळे लोक असतात, नातेवाईक आहेत, सगळे आहेत, पण त्यावेळी परिस्थिती अशी होती, कोणी येत नव्हतं. पण ठीक आहे, यांनी खूप मला सपोर्ट केला. मी आता जास्त काय बोलत नाही. आणि माझ्या सुप्रे कुटुंबाकडून आणि आदर परिवाराकडून माझ्या महेश पाटील आणि कन्याकुमारी पाटील त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप आणि शुभेच्छा, शुभाशीर्वाद. त्यांना उदंड आयुष्य लाभो, यांचा संसार असाच पुढे फुलत राहो, बापूंच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. एन्जॉय करायचा आहे, सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. कोणालाही बोर होणार नाही याची आम्ही हे दार घेणार आहे की कोणालाही एंड मोमेंट पर्यंत काहीही बोर वाटणार नाहीये. नमस्कार मंडळी, आज 1 मे तर्फे जो महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन आहे, याबद्दल पहिल्यांदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे आम्ही स्वागत करतोय आणि त्याचे शुभेच्छा देत आहोत. आता आपण या महेश आणि कुमा यांचा विवाह साजरा करणार आहोत. तर या दोघांना आपण भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर सगळ्या पाहुणे मंडळींनी स्वागत समारंभासाठी चहापानाचं परत स्नॅक्सचं नक्कीच एन्जॉय केलेलं असते. तर आता मी विनंती करतो महेशजी आणि कुमार यांनी स्टेजवर यायचं आहे. नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. हो बिग्रा यायचं नोट रे बरोबर आहे. वेळ होतोय. झालेले आहेत. मोरणं विना लेण्या विघ्नेश्वरं ओदरं तदा मंगलं भद्रं सावधानं तदेव सावधानं मंगळे सावधान शुभं सावधान. साइड वा आगे वा. हो दे हो दे.
टायमाला अनाऊन्स कर ना नेक्स्ट डान्स नेक्स्ट म्हणून अनाऊन्स कर. इथे बघा इथे समोर ओके बघा इथे इथे समोर समोर बघा इथे समोर बघा समोर भरले घर हे आनंदाने मन गाते गीत तुझे ऐकला. या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग मला. फुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले. नमस्कारला पती मिळावा सत्यवान महेश रावांच्या संसारात मी आहे भाग्यवान. एकदा पण मी माझी बेटीची कन्या माझी भूतीची. मुक्याने बोलले गीत ते झाले. स्वप्न साकारले पहाटे पाहिले. नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी. जून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी. जून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी. मुक्याने बोलले गीत ते झाले. स्वप्न साकारले पहाटे पाहिले. उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले. डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले. उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले. हो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले. खेळ हा कालीचा आज मोड जिंकले. हरवले कवडसे मिळून ते शोधले. एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझसाठी. हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी. जून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी. जून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी.
स्टार्ट. जरा संदीप जरा डान्स करणार या. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. तिला हळदीन रंगवीन, पिरमान तिला सजवीन, तिला हळदीन रंगवीन, पिरमान तिला सजवीन, संग घेऊन माझ्या तिला सारा
सारीत किती सजून दजुना किती सजून दजुना कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग सारीच्या सारीत किती सजून दजुना किती सजून दजुना कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची और आई चली शर्माती घबराती वो पिया के घर इठलाती बल खाती वो सुरमई नैना छलकाती छलकाती वो पिया के घर भरमाती सब जाती वो चुनर में इसकी सितारे सारे चमकीले 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 कंगन में इसके बहारे बाजे हरियाले 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 नवराई माझी लाडाची लाडाची ग औरा हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग आसुरा जाशी इंद्राची इंद्राची ग ग ग सुनियो जी इसको रखियो जतन से बड़ी नाजुक है नाजुक कलिए अनमोल कलिए अनमोल आओ जी आओ ठुमका लगाओ जरा बहको जी बहको जी बहको खुशियों के बाजे ढोल खुशियों के बाजे आँखों में इसके इशारे बड़े नखरीले 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 सपनों के लाखों नजारे सारे रंगीले 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 बड़ाई चली शर्माती घबराती वो पिया के घर इठलाती बल खाती वो सुरमई नैना छलकाती छलकाती वो पिया के घर भरमाती सब जाती वो जवळ आहे जरा, जवळ जवळ आहे. बघा इथे बघा इथे आनंद होतो होतो की नाही? कोणाच्याही घरी मुलगी जन्माला येत नाही. खूप नशिबान असतात त्याचे आई वडील त्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. आपण बघतो की मुलीच्या टप्प्याटप्प्यामध्ये तिचं कसं आहे रूपाने होत असतं तिच्या लाईफमध्ये कोण कोण केव्हा केव्हा येतं. तर आपण बघणार आहे
काय झालं नाही आपल्याला काय करायचं आहे मी कॉल करते आमचा एक 15 मिनिटात संपल प्रोग्राम तर 10 मिनिटात काय कन्या आणि महेशांचं लग्न झालं 2001ला जेव्हा आपल्या आईने आपल्या मुलीला सासरी पाठवतानाचा हा क्षण आपण बघतोय. आईच्या हातामध्ये आहे लेक चाली सासरला. 2001 सालीचं लग्न झालेलं आहे. त्यांचा आशीर्वाद आहे की नांदा सौख्य भरेल. तर आता सासरची लोक येतील आणि तिला सासरी घेऊन जातील. तर आईनी यायचंय, उमेश काकांनी पण यायचं आहे. त्यांच्या ताई गेल्या का? हा लग्नात कोण आहे? ताई गेल्या. आता त्यांच्या ताई गेलेल्या आहेत तर फुलाला त्यांना ते गेलेल्या आहेत. तर हे माहेरच्या लोकांकडून आता ती सासरी जात आहे. तर सासरीमध्ये पण जेव्हा कोणतीही मुलगी घरी जाते तेव्हा कोणत्याही सासूला आनंद होत असतो, कारण त्या घरामध्ये लक्ष्मीचं पदार्पण होत असतं. ताईंच्या हातामध्ये आपण दिलेलं आहे. आई तिला बोलत आहेत, लक्ष्मी आली घरात. कोणतीही मुलगी आपल्या घरात येते तेव्हा ती लक्ष्मीच्या रूपाने येत असते आणि आपलं घर सुरुवात असते. पकडा नीट पकडा त्याला. बघा इकडे समोर उमेश भाऊजी आता वहिनींचं स्वागत करणार आहेत. तर आता तिच्या दिरांनीही तिचं स्वागत केलेलं आहे. ते माहेरून सासरी आलेली आहे. तुम्ही आता त्यानंतर मुलीचा जीवन जेव्हा चालू होत असतो, सासरी जेव्हा मुलगी येते तिच्या लाईफमध्ये टप्प्याटप्प्याने कोण ना कोण येत असतं. लग्न झालेलं आहे. लग्नानंतर सासू सासरे दीर नणंद ह्या सगळ्यांच्या लाईफमध्ये ती येत असते. तिला तिचं घर सोडून दुसऱ्या घरामध्ये येऊन संसार फुलवायचा असतो. आणि खरंच आम्ही बघतोय, आता तुम्ही पण बघितलं असं 25 वर्षामध्ये तिने किती छान संसार फुलवला आहे. एवढी सगळी माणसं जमवलेली आहेत. त्यानंतर आपण बघतो दोघांचं, आपण बोलतो छोटं हम दो हमारे दो, तसंच त्यांच्या लाईफमध्येही त्यांची 2 मुलं आलेली आहेत. नंतर येतो समर 2004 मध्ये समर आलेला आहे. त्याच्यानंतर संगीत ही त्यांची फॅमिली तयार झालेली आहे. छोटीशी फॅमिली आहे आणि इथेच फॅमिली थांबलेली नाही. आता आपण उमेश काकांना एकट्यानं तर थांबू नाही शकत, त्यांना ठेवू नाही शकत एकट्याला. त्यांच्या सोबतही कोणतरी हवंय. तर त्याच्यानंतर 2007ला पुन्हा त्यांच्या घरामध्ये दुसरी लक्ष्मी आलेली आहे लताच्या रूपाने. 2007 मध्ये लताची एंट्री झालेली आहे. आईंच्या घरामध्ये 2 लक्ष्मी आलेल्या आहेत. दोन्हीही खूप रूपवान आहेत. त्याच्यानंतर श्वेताची एंट्री झालेली आहे. इकडे बघा समोर 2008 मध्ये. नंतर येतो सागर मॅडम. इकडे बघ सागर. जसं ताईंनी बोलत असं आज मी पण बाबांना खूप मिस करते. ही यांची पूर्ण फॅमिली आहे. 2011 पर्यंत यांची फुल फॅमिली तयार झालेली आहे. सगळ्या फॅमिलीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता सगळं इकडे बघा समोर. इकडे समोर माझ्याकडे समोर इकडे. ओके डन. आता आपण बोलतो की हे रक्ताच्या नात्याशिवाय ही आपण जे देवाने आपल्यासाठी पाठवलेलं असतं अशी नाती सुद्धा आहे. तुम्ही आता बघता एवढा आपण सगळ्या प्रोग्राम मध्ये सगळेजण सामील झालेले आहेत. त्याच्यानंतर तिच्या लाईफ मध्ये खूप सारे जण आलेले आहेत. त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे. आणि मी तनुश्री आहे. 2008 मध्ये सुप्रेताईंची झालेली आहे. 2008 मध्ये सुप्रेताई या नेरूमध्ये एंट्री झाल्यानंतर सुप्रेताईंची त्यांची ओळख झाली आहे. त्याच्यानंतर आहे निकिताताई आणि विक्रम भाऊ. त्याच्यानंतर आमची फॅमिली जेव्हा समर तनुश्री जेव्हा एका शाळेत होते तिथे आम्ही भेटलो. 2010 पासून आतापर्यंत आमची
जर्नी चालू झालेली आहे. इकडे समोर. तनुश्री आहे. ये तनुश्री. त्याच्यानंतर अजून तुम्ही बघायची पाहिलं पियुष आणि तनुश्रीने डान्स केला. ते सगळे क्लासमेट आणि तनुश्री आणि पियुषचे पॅरेंट्स या 2011. नंतर आहे 2012 मध्ये हे बरोबर आहे. राजश्री आणि मॅडम साहेब या. त्यांना इकडेच पाठवा, त्यांना इथेच पाठवा. हा इथे पाठवा त्यांना. त्या दोघांना या साईडला पाठवा, त्या दोघांना या साईडला पाठवा. ते जाणार तुम्ही त्यांना अगोदरच बोललं नाही तर माझा ऐकणार तर ही रक्ताच्या पलीकडची पण नाते असतात. बघा इकडे सगळे फॅमिली आहे. मला ऍड व्हायचं आहे. थांबा दादा, मला पण व्हायचं आहे. तुझं काय 2012, 13, 24, 25 तुझ्याकडे काय नाही. अच्छा बघा इकडे समोर. येस रेडी. इकडे सगळ्यांनी समोर एकदा समोर. इकडे बघ. एक लास्ट फोटो समोर. थँक्यू सो मच. आणि 2026 मध्ये आम्हाला सिंह भोसले यांच्याकडून पोस्टाने गिफ्ट आलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी जेवण खायला सुरुवात करा. मी त्यांचं लेटर वाचून दाखवते, त्यामुळे आपल्याला उशीर होणार नाही. जेवण आपण त्यांचं लेटर चालू ठेव. हातला गिफ्टला. इकडे बघा. हे 2026 मध्ये आमची मैत्रीण रुपाली भोसले आणि विजय सिंह भोसले यांच्याकडून पोस्टाने हे गिफ्ट आलेलं आहे आणि यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आदरणीय उपस्थित मान्यवर, कुटुंबीय आणि मित्रपरिवार, आज आपण सगळे एक पुरुष खास जगाचे साक्षीदार आहोत. महेश आणि कन्याकुमारी यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. 25 वर्षाचा हा प्रवास काही साधा सुद्धा नाही. या प्रवासात आनंद आहे, संघर्ष आहे, समजूतदारपणा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवरील निखळ प्रेम आहे. हातात हात घेऊन सुखदुःखात एकमेकांची साथ देत त्यांनी आयुष्याचा हा सुंदर टप्पा पूर्ण केला आहे. हे लग्न झालेल्या सर्व जोडप्यांच्यावर माझ्या अनुभवावरून बोलते. तुमच्या सर्वांना प्रमाण केले. खरंच सांगायचं तर या 25 वर्षाच्या प्रवासात आम्ही सुरुवातीपासून सोबत नव्हतो, पण नशिबाने या वर्षी आमची त्यांच्याशी ओळख झाली आणि एवढ्या कमी वेळातच आम्हाला वाटायला लागले की अरे आपण इतके वर्ष कुठे होतो. त्यांचा साधेपणा, प्रेमळ स्वभाव आणि एकमेकांबद्दल आदर पाहून आम्हाला जाणवलं की हे फक्त प्रत्येक जीवनात अजून सुंदर होत गेलं आहे. महेश आणि कन्याकुमारी, तुम्ही दोघं आमच्यासाठी एक आदर्श आहात. तुमचं नातं आम्हाला शिकवतं की म्हणजे फक्त आनंदाचे क्षण नाही तर कधी हो बरोबर आहे तुमचं असं मला शांत राहणंही असतं. आजच्या या खास दिवशी आम्ही तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य असंच आनंद, समाधानी आणि प्रेमाने भरलेलं राहो. तुमची साथ अशीच अखंड राहो आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आज सारखा खास असो. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात महेश आणि कन्याकुमारी यांना त्यांच्या या सुंदर प्रवासासाठी सहकार्य सलाम करूया आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी आज हा साजरा करत असलेल्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देऊया. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. थँक्यू रुपा आणि विजय सिंह कराडवरून त्यांनी मला एवढं छान मेसेज पाठवलेला आहे. खूप खूप धन्यवाद रुपा. भेटू आपण लवकरच. गिफ्ट मिळाला. थँक्यू. छान खूप छान. बाय. भेटू लवकर.
ओके आता तुम्ही इकडे बघा इकडे थांबा थांबा पहिले बघा चम्मचमध्ये काहीच नाही आहे थोडं अजून जास्त फक्त चम्मच लावा चेहऱ्याजवळ मला फोटो काढू दे बस थांबा इकडे बघा इथे समोर बघा बरोबर खाऊ दे व्हिडिओ फिरू चालेल